तुम्ही तर आधीच येऊन बसलात. राम कृष्ण हरी मंडळी, मी ऍस्ट्रॉलॉजर, काउन्सलर, अफवातज्ञ, सॉरी अंकतज्ञ, वास्तुतज्ञ आणि ज्योतिष विशारद मंदाकिनी फेकाडे आपले वेड वर्तमानाचे आणि वाटोळे भविष्याचे मध्ये स्वागत करते. आज खूप बिझी असल्या कारणाने मी फोनद्वारेच आपल्या प्रश्नांचे निरागसन करणार आहे. बघू पहिला फोन कोणाचा येतोय. बघा आलाच. राम कृष्ण हरी. नमस्कार माता फेकाडे. हा बोला बोला. माता फेकाडे, मागच्या 3 महिन्यापूर्वी मी तुम्ही सांगितलेल्या वास्तुशास्त्राप्रमाणे माझे घराचे काम केले होते, आठवले का? हो, मी संपूर्ण वास्तुशास्त्राचा अभ्यास करून तुम्हाला किचन, बाथरूम, बेडरूम कुठे असावे ते सविस्तर सांगितले. पण माता फेकाडे, तुमच्या सांगण्याप्रमाणे घर बांधल्याने एक प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? माणूस दरवाजा उघडल्यावर डायरेक्ट टॉयलेट मध्ये येतोय हो, आणि मग टॉयलेटच्या खिडकीतून तो किचन मध्ये उतरतोय. यावर आता काहीतरी उपाय सांगा ना. चिंता नसावी. राहू केतू शनी मंगळ मिळून घालताय मोठा गोंधळ. संकटातून व्हायचं असेल पार, जीपे करा 500च्या नोटा 3-4. काय वेगम फेक स्वाहा. काय माता? नाही, आता काहीच नाही होऊ शकत. काय? तसा एक उपाय राहिलाय. काय? हे घर विकून टाक. काय ग, काय नुसती वाट लावून ठेवलीये माझ्या घराची. थांब, येतेच इकडे आता. कुठून बुद्धी सुचली आणि हिच्याकडे आले. फेकम फेक चाललीये नुसती. बघते. वाचले बाबा. बाबा, किती क्रिटिकल समस्या सॉल्व्ह करायला लागतात. अभ्यास लागतो याला खूप. राम कृष्ण हरी. कुठून बोलताय आपण? फोन मधून बोलते हो. काय समस्या आहे बालके? माझं लग्न ठरत नाहीये. रडू नको. चिंता नसावी. बोल, कसा नवरा पाहिजे तुला? मला की नाही, माझ्या तालावर नाचणारा, घरात माझंच राज्य असेल असा, आणि मला नाही का मॅडम बोलून माझी विचारपूस करणारा नवरा पाहिजे. त्यावर उपाय सांगा ना माता फेकाडे. थांब, सांगते. फेकम फेक स्वाहा. काय आहे उपाय? सापडला. उपाय सापडला. हा घे नंबर 9876 54 32 10. आता हा नंबर कोणाचा बाई? हाच आहे तुमचा 7 जन्माचा साथीदार. कोण आहे हा? कोण माता, कोण? हाच तो आमच्या बिल्डिंगचा नेपाळी वॉचमन. काय? हा, तो दिवसभर बाहेर खुर्ची टाकून बसणार, मग घरात राज्य तुमचंच. तो घरात येणारच नाही, आणि त्याचे डोळे असतात बारीक, म्हणून तो डोळे वटारून पण तुमच्याकडे बघू शकणार नाही. त्याला तुम्ही 10 रुपये दिले तरी तो सलाम मेम साहेब म्हणत राहील. केवढा रिस्पेक्ट बघा. व्हॉट नॉनसेन्स. ठेवा फोन. बघा, शंकेचा निरापिल्याशिवाय सॉरी शंकेचे निराकरण केल्याशिवाय आम्ही कस्टमर जाऊच देत नाही. राम कृष्ण हरी मंडळी. कोण बोलताय? मी शांताराम भांडकुदळे. माता फेकाडे, माझी बायको सारखीच भांडण करून माहेरी जाते हो. यावेळी गेली, 3 महिने झाले, अजून आलीच नाही. यावर उपाय सुचवा ना. फेकम फेक स्वाहा. आता नीट ऐक, एक जबरदस्त उपाय माझ्याजवळ. काय माते? एक काम करा, तुमचा मोबाईल घ्या आणि शेजारच्या बाईसोबत एक सेल्फी फोटो स्टेटस ठेवा. बघा 3 मिनिटात कशी धावत येईल तुमची बायको. काय उपाय सांगितला हो. वा. माता फेकाडे की जय. माता फेकाडे की जय. ठेवतो फोन. राम कृष्ण हरी. कोण बोलताय? नमस्कार माते, माझी रास मकर. मी मकरंद मुंबईवरून बोलतोय. बोला. माते,
पैसा कुठे खर्च होतो समजतच नाही. देते या प्रश्नाचं समाधान देते. मला सांगा, तुम्ही व्हेज आहात ना? हा माते. तुम्हाला सतत खायला आवडतं? हा माते. तुम्ही शांत वृत्तीचे आहात? हा हो, खरं आहे. तुम्हाला एकटेपणा आवडत नाही आणि मिळून मिसळून राहायला आवडतं, बरोबर? हा हो, खरं आहे. तुमच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तुम्हाला बळी पडलं जातं आणि तुमच्यासाठी रविवार हा अशुभ दिवस आहे. हो, अगदी बरोबर माते. कसं ओळखलं? अहो, तुमची बकरा रास बकरी पण असंच होतं. काय सांगता हो? थोडं थांबा, आता श्रावण जवळ आलाय, चांगले दिवस सुरू होतील तुमचे पण. अरे देवा, काय ज्योतिषी बाई आहे. सगळे पैसे वाया गेले, दिवसाची सुरुवात खराब केली. बघा लोकांचं प्रेम हो, बाकी काही नाही. तुम्हाला पण काही समस्या आहेत का? असतील तर नक्की सांगा. राहू केतू शनी मंगळ मिळून घालताय मोठा गोंधळ, संकटातून व्हायचं असेल पार, जीपे करा 500च्या नोटा 3 आणि 4.